चंद्र भगवान की जय। ओम नमो शिवाय वेदपतिपाद्य जय जय सुस्वाम्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकार्धमती प्रकाश मने वृत्तिदास अवतारितोहि शिवाय हरे काययुक्त ज्ञानवंत गुणवंत सर्वांचे जन सत्कारता करू पुढे आपल्या शब्दामध्ये दोन वेळा सांगायला महिनाभर झालं का हे युद्धाला निघाले रावण ते काही मराना देव वाट बघत येत ऋषी वाट बघत येत सगळे वाट बघत येत ते काही मरत नाही वाईट माणसं लवकर मरत नाही जुनी म्हणे बघा कर्दीला किडा वक्त्याला पिढा नाही हवा होत नाही त्याची मरणाची सगळे वाटत होते तरी ते काही मरणा कधीचा भाग असा आहे त्याने रावणानं परीघ रामावर टाकला बरोबर का मावशी परीघ टाकल्यावर सर्वांनी वाटलं रामच मरते का काय पण गेलं नाही आलं बघाय समज देवाला विचारा लागला मग काही घोडे अश्व असं काही सगळे देव लोक तळतळ करायला लागले रावणच मरतोय का नाही रावणच मरतोय का नाही सगळ्यांनी काळजी वाटली पण ज्यावेळेस राम जिवंत दिसल्यावर देवाला ऋषीला आनंद झाला का नाही सगळ्यांनी आनंद झाला कुणाला तो होत असते राजा रावणाच्या सैनिकातले म्हणजे कसा काय मिळाला नाही अजून वाचला असता जिसके राखे साया उसको मार सकेना कोई तो देवादी देव आहे ब्रह्मांडाचा मालक आहे जगाचं झाडाची पाने हाले ज्याची सत्ता ते रावणाच्या हातानं मरण का गेलं नाही रामाला बघितलं सगळ्या वानराला आनंद झाला ऋषी मुनीला आनंद झाला जी देव काळजी करत होते त्यांनी टाळी वाजविली आनंद झाला राम शास्त्राचे निजा राम मंत्राचे निज राम विराधी राम सहज पूर्ण ब्रह्मराव आहे सगळ्या शास्त्राचं सार कोणाला वडेल राम आहे सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून ईश्वरबाणी जपतसे वारंवार तो सार आहे त्याच्या हातात रिमोट आहे आपलं बटन कवा बंद करायचं त्याचं बटन बंद करायचं आपल्या हातात रिमोट आपण त्याचं बटन बंद करू शकत नाही जे शास्त्र असते पुराण असते वेदाला कळलं नाही वेद जाणून गेला मौनावला वेद हे तुझला प्राप्त कैसे शास्त्राला कळला नाही वेदा नाही कळला अंतपार याचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा नेती नेती
म्हणून सगळे थकले. तो सगुण आहे का निर्गुण आहे? तुझा सगुण म्हणलो की निर्गुण सगुण निर्गुण एको गोविंद रे तुझ सगुण म्हणो असा देव आहे. रंग नाही रूप नाही नाही छत्र छाया त्याची सावली पडत नाही. दिसतोय फक्त पण ज्याची बघण्याची लायकी आहे त्याला दिसतो. कोणाला दिसतो देव? त्या योग्यतेचा माणूस झाल्यावर तो कोणाला दिसते? ज्ञानेश्वर माऊलीला दिसते. जरा आडवं बोलू का? 36 वर्षे नाथबाबाच्या घरी काम केलं. नाथबाबाला देव ओळख आले नाही. आले का? आले का नाथबाबाला जर देव 36 वर्ष पाणी भरतो कळलं असतं तर नाथबाबांनी भरपूर असत पडेल. अहो आपल्या जर एखादा चांगला माणूस आला तर आपण त्याच्या बसण्यापासून साफसफाई करतो. त्याला पाणी भरून देऊ. देवाला कसं पाणी? अरे कळलंच नाही. आता बोलत मी वेदा नाही कुणालाच कळत नाही. मग कळत हा कुणाला? ज्याचा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. आमच्या जनीला कळा. जनीला दिसला. तिला काय पंडित होती? ती काय व्याख्यानी होती? शास्त्री होती? वेदांताचार्य होती? रामाचार्य होती? भागवताचार्य होती? कायचार्य होती? काहीच नाही. जनीने शेण्याचा देवानं तिच्या बरोबर शेण्याचा लागावा. जनीनं लोकांचं दळण तिचं नाही. दोरे महाराज जनी स्वतःचं दळण दळायला तिच्याकडे नव्हतंच. दुसऱ्याचं दळण दळीत होती आणि तिथं बाबा दळण दळण. ज्याचा भाव मोकळा आहे, ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्याला मुंगीपासून ब्रह्मदेवापासून सर्वांच्या हृदयामध्ये देव दिसतो. देवता या या साधूच्या जवळ देव असतोय. पण त्याची अवस्था कशी व्हायला पाहिजे? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव देव आहे देव आहे. त्यावेळेस लोकांनी कळलं रामावर किती निघून आले तरी रामाला काय होऊ शकत नाही. राम चैतन्याची मूर्ती राम शास्त्राची मार्ग शक्ती ओ रामासतारथी रावण किती बापुडे आपलं चैतन्य का चैतन्य चेतना. आपण जर कोमात गेलो तर कोमातून बाहेर आणण्याचं काम कोण करत आहे? कोमातून बाहेर आलं की चैतन्य म्हणते. त्याला काय म्हणायचं? चैतन्य चेतना आपल्या शरीरात. काय झालं? कोणीतरी म्हणलं बाबा महाराज कोमात गेलाय. काय मावल्या म्हणल्या माय मोठे माणसं कशात बी जाऊ शकतात. कोमात बी कोमात झालं का चांगलं? काय म्हणल्या मोठे माणसं त्याला वाटलं ही म्हणत म्हणतच म्हणतेच गायची असं म्हणते तो भाऊ. मग चेतना चेतन इथं येऊ आहे. आपण संध्याकाळी झोपलो म्हणजे मेलो. जागा करायचंय का नाही करायचंय ते त्याच्या हातात आहे. उद्या काय करणार आहे? ग्रास गिळी साता नाडी हाती सगळं जगाला चेतना. अरे पानं हलवितोय, वारा हलवितोय, सूर्याला उभा लावतोय. प्रथम समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा. या पृथ्वीवर भूत म्हणजे आपण आहे. या पृथ्वीला किती वेळेस आपल्याला किती दिवस समजायचंय सांभाळायचंय हे त्याच्या हातात आहे. जर त्या सांभाळून नाही वाटलं का किल्लारी सारखं करतोय. एका मिनिटात सोडा असा सलाबचं बांधलेलं सलाब डासळून गेले. 2-2 मध्ये माळवदावाले मेले. त्यानं बटन दाबलं मग तो सगळ्या जगाचा चालक करता धरता परमेश्वर आहे. मग परमेश्वराला राजा रावण मारू शकतो का? येतात आली होती बरोबर आहे. राजा रावणाचा एक भ्रम होता मी रामाला मारू शकतो. तर त्याने हे बळच आणलेला आव होता. मला वाटतं कालच्या आजच्या आधीमध्ये विषय होऊन गेला सर तो राममय झाला.
जे दिसे भूत ते म्हणजे भगवंत. हा त्याचा परिणाम दिसत होता. त्याची बंधुगारी राम दिसत होती. चहा घेऊन आलेली दासी राम दिसत होती. आपली अशी अवस्था होईल का? वेळ पडेल नाही होणार. आपल्या डोळ्याला पडदा द्वेताचा. आणि ज्यावेळेस द्वेत माणसाचं जातं का बरोबर आहे. द्वेत सारुणी माळ निघाली हाती बोधाचा भेदरहित वारीची जाईन आईचा जोगवा जोगवा मागन आईचा जोगवा जोगवा मागन. भेद तुका म्हणे भेदा भेद गेला वाद तरी होय त्याच्या जवळ येऊन कृपाळ भक्त जना केळवी तसे हात भरवणी जाणा दस बघना केळवी तसे बोलली. बाहुल्याचा खेळ बघितला का? बाहुल्याचा जत्रामध्ये पाहिले असायचं भाऊ आहे का नाही? बाहुल्या तिकडे नाचायच्या आणि त्याच्या दोऱ्या दुसऱ्याच्या त्याला सूत्रधार म्हणते. आता राजा रावणाला जो नाचतोय कोण? राम पंचवटी मधून बाण मारून रावणाला मारू शकत होते. चव्हाण महाराज बरोबर मारू शकत होते पण मारलं नाही. देव आपलं मी बटन दाबू शकतोय पण दाबीत टीव्ही आप रिमोट दाबला आप चित्र बंद झाले. त्याला ज्या दिवशी दाबायचं त्या दिवशी तुम्ही कुठे न्या काही करा किती राखणदार बसा ते बटन दाबल्याशिवाय सोडीत. रावणाला खेळवितोय लीला जटधारी राम त्याच्या लीला बघतोय कुठल्या अवस्थेला जातोय. आता मला वाटतं पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये येईल. रामाचा बाण रावणाला लागत नव्हता लागत नव्हता. बाण तेच होते. मारला तरी रावण जिवंत असायचा का? रावणाच्या हृदयात बसलेली होती सीता. रावणाच्या मनात काय होतं? सीता. आणि सीतेच्या हृदयात कोण होतं? राम. मग त्याच्या हृदयातली ज्यावेळेस राम सीता बाहेर निघत नाही तोवर रावणाला बाण लागत नाही. आपल्यावर या आपल्याला जोपर्यंत नात आली का मुलगी आली का ही पट्टी आला का फंटी आला का आपण जोपर्यंत म्हणतो तोवर आपण मरत नाही. आणि ज्यावेळेस आपण उदास होत का कायच कळणार दादा मी आले दादा बघत नाही दादाला कळत नाही. मला सांगायचा मुद्दा ज्यावेळेस ही अवस्था होती त्यावेळेस देव माणसाला घेऊन जातो. एवढं सोपं नाही. मग रावण नुसतं खेळतोय चल खेळ खेळ पुढे काय खेळायचं नाही. रावण खेळतोय राम रावणाच्या हाताने मरत नाही. एका जनार्दना शरण रामरती वेग छेदुनी रावण करीत गर्जना मुठीना नाथबाबाने सांगितलं आपल्या गुरुला शरणागती पत्करली. गौरव महाराज नाथबाबा जय लांबल्यासारखं नाही गडबड सगळी कोणतीही गोष्ट आशीर्वादाशिवाय होत नाही. संत कृपा झाली इमारत फळाली. बघा साधूची कृपा मायबापाची कृपा आपल्या वंशाची कृपा सगळ्या वारकऱ्याची कृपा असल्या तर गोष्टी शक्य होत्या. नीच करीन म्हणलं की काय होत नाही. नाथ बाबाचं रामायण लिहायला चालू असताना 43व्या युद्धकांडातल्या 43व्या अध्यायापर्यंत लिहायचं झालं. लिहायचं झाल्यावर नाथ बाबाची प्रकृती खालावली. इथं कुणाची खालावली म्हणजे काय तर
मोठे मोठे इथे नाही गुरु आले, अवतार आहे, रामाला जावं लागले, कृष्णाला जावं लागलंय, माऊलीला जावं लागलं, तुकोबाला जावं लागलं, सगळ्याला जावं लागलंय. नाथ बाबाची प्रकृती घसरल्यावर नाथ बाबा म्हणजे आता हे रामायण माझा अर्थ राहिले, हे कोण लिहिणार? मग त्यांचा मुलगा होता माझ्यासारखा पंडित शास्त्री वेदांताचार्य. त्याला वाटलं आतापर्यंत आपल्याला म्हातारा नीट बोलला नाही, पण आता तरी म्हातारा पाया पडतं का नाही, रामायण म्हणणार आहे का नाही, असं कोणाला वाटलं? हरी पंडित होता, काशीला पंडित डिग्री घेऊन होता. मग ते तिकडं असं कोपऱ्यात नटून बसलं. मग ते बाकीच्याने विचारलं, बोले बाबा तुमचा ताप तर 105च्या पुढे गेलाय, तुम्हाला तर काही तुमची लेखणी काम करेना, बोलता येणार की रामायण कोण लिहेन? नाताने पोराकडे बघितलं तर पोरण्याची छाती भोगवली. काही लोकांनी थोडं येतं पण ताकद जास्त असतो. थोडी विद्या ताटा बहु जैसी सरड्याची धाव. सरडा कुपाटीवरच असतोय पण त्याला वाटतं मी स्वर्गात आहे. सरड्याला काय वाटतं? मी स्वर्गात आहे. नाथ बाबाच्या हरीला वाटलं आता मात्र आपल्याला रामायण लिहा म्हणणारच, आणि त्यावेळेस मी नाही म्हणणार. अरे नाथाची दृष्टी ती, ज्याच्या दारात 36 वर्ष पाणी भरलं देवाना, एक गावबा म्हणून त्यांच्यापाशी पाणी आणून द्यायला, कपडे बदलायला, कपडे धुवून आणायला, पाणी आणायला असलं नौकर होत. निशाणी भाऊ अलका आणि लोकांनी विचारलं म्हणलं रामायणाचं कसं होईल? म्हणले माझा गावबा लिहेन. बोलले लोक म्हणले बाबा त्याला झाड मारायचं, चटया टाकायचं, वाढायचं, पात्र उचलायचं असलं काम करतोय ते गावा रामायण येतील, रामायण लिहीन. ते म्हणले लय पंडित आहेत का? ते कसे चुकले? माझा गावात रामायण लिहिणार, गावामध्ये रामायण लिहिलं 43 अध्यापासून पुढे शक्तीच्या लिहिलं का? नाथ बाबाचं रामायण सगळे सांगते, पण जे ते अंत्य बहारानं आडाने झाडू मारणाऱ्यांना लिहिलंय का? झाडू आता लय पंडित आहेत का माझ्यासारखे? त्यांनी हे रामायण सांगून दाखवायचं. बोंबडीच वरती कुणाच कोणी लिहिलं रामायण? अंत्य बहारानं. मग त्याच्यासाठी ज्याला अहंकार नाही का, अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. देव झाला. आणि जर अहंकार असेल का, अहंकार मी सुद्धा असू द्या, मी नाही अजून कोणी असू द्या, थोडा तीळ भरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. माणसाला देवाला तेवढं ससत नाही भाऊ, देवाला शिव्या द्या ते सहन करेन, पण मी म्हणलं देवाला जमत नाही. त्या गावाचं राम आहे, गावाला आपल्या गुरुला शरणागती पत्करले, नमस्कार केला. आणि पुढच्या अध्यायामध्ये रावणाचं काहीतरी मी तर बरेच वेळ सांगत